शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। विकास कामांसाठी ते दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेतात। यात बॉस बदलण्यासारखं काय आहे असा सवाल रामदास कदम यांनी केलाय। अधिवेशनाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा पिल्लू मुख्यमंत्र्यांना आणि अनेकांना भेटत होतं, तेव्हा बॉस बदलत होता का असा टोलाही त्यांनी लगावला। मोगलांच्या काळामध्ये मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताप झाला दिसायचे, तसं आमच्या उद्धवजींना जळी स्थळी काष्टी पाशांनी फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत। आता एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणून ते त्यांचे बॉस झाले असं त्यांचं म्हणणं आहे। उद्धवजी, आपण मला सांगा, आपण मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन गेलात पंतप्रधानांना भेटण्यासाठी, आणि नंतर तुम्ही सगळ्या लोकांना बाहेर काढलीत नाही, एकटेच तुम्ही एक तास बसला होता पंतप्रधानांकडे। मग तेव्हा तुमचे बॉस काय पंतप्रधान होते का? आपण सांगू शकाल का? मग तुम्ही बाळासाहेबांचं नेतृत्व सोडून मग तुम्ही काय मोदींचं घेतलं चुकारत का? राज्याचे उपमुख्यमंत्री विकास कामासाठी कोणालाही भेटू शकतात। शेवटी केंद्रातला निधी आणला तरच राज्याचा विकास होणार आहे। पण याच्यामुळं, या स्टेटमेंटमुळं उद्धवजीचा अभ्यास किती प्रचंड आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात येईल। उद्धवजींच्या मनात एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये किती द्वेष आहे, द्वेष ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही असे किती एवढंच काम त्यांचं उद्धवजींचं फक्त टीका करणं, गद्दार बोलणं, ह्याच्या पलीकडे उद्धवजींनी काय केलं नाही। जेवढं टीका करतायत तेवढा उद्धवजींचा पक्ष संपतोय। जितके ते गद्दार म्हणून बोलतायत तेवढे इकडे एकनाथ शिंदेचे आमदार खासदार वाढतायत, हे त्यांच्या लक्षात येत नाही। फक्त तोंडसुख घ्यायचं, ह्याच्या पलीकडे आता उद्धवजींनी काय सिद्ध करत नाही। तर खूप शुभेच्छा आहे, असंच बोलत असा। ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच येणार नाही, आणि देश शिल्लक तुमच्याकडे आहे ते देखील काय घडणार नाही। एकनाथ शिंदेनी सांगितलंय, मी टीकेला उत्तर देणार नाही, टीकेला मी माझ्या कामातून उत्तर देईन, विकासातून उत्तर देईन, ते देत आहेत। संबंध महाराष्ट्र पाहतोय। उद्धवजींनी फक्त बोलत बसावं, फक्त टीका करीत बसावी, एवढंच काम त्याला शिल्लक आहे, बाकी काम काय त्याला शिल्लक आहे। म्हणजे कालपर्यंत आमचे संजय राऊत जे बोलत होते त्याचं काय गुण आता उद्धवजींना आलेले आहेत, त्याला शुभेच्छा, उद्धवजींना खूप शुभेच्छा, असं बोलत बसा। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।